नमस्कार. श्री स्वामी समर्थ. प्रतिभास आर्ट्समध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आणि मी जसं की वोटिंग करायला सांगितलं होतं, त्याप्रमाणे पोलवर खूप जणींनी फॅब्रिक ज्वेलरी शिकायला आवडेल असं वोटिंग केलंय. त्यानुसार आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खास आहे. आणि आजची जी फॅब्रिक ज्वेलरी आहे बेसिक ह्याच्यामध्ये तुम्हाला शिकता येईल. त्यामध्ये तुमच्या कल्पना आणि आयडियाज वापरून बऱ्याच तुम्ही व्हेरिएशन्स करू शकता. आता त्यासाठी काय काय सामान लागतं हे आपण पहिल्यांदा बघूयात. म्हणजे ते सामान तुम्ही गोळा करा आणि त्यानंतर हा जो फॅब्रिक ज्वेलरीचा व्हिडिओ आहे तो प्ले करा, म्हणजे तुम्हाला ही ज्वेलरी बनवायला सोपी जाईल. तर ही ज्वेलरी बनवायला मी सुद्धा खूप स्ट्रगल केलेला आहे, कारण खूप ठिकाणी वेगवेगळ्या ज्वेलरीज दाखवतात आणि त्या आपल्या ऍक्च्युली वर्कमध्ये येत नाहीत. तर मी पूर्वी सिल्कमध्ये हे करायचा प्रयत्न केला, पण सिल्क कापड हे अजिबात चिकटत नाही आणि त्याला खूप झगडावं लागतं. मग कळलं की कॉटनचं कापड लागेल किंवा कॉटन मिक्स ज्याचे जास्त आहे असं कापड यासाठी लागतं. मग तुम्ही खणाचं घ्या किंवा आपल्याकडे 2x2 चा कपडा येतो ब्लाउज पीस, तो घ्या. फक्त कॉटनचा कपडा असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं पुढचं काम जास्त सोयीचं जातं. आणि ह्याच्यासाठी जम्प रिंग्स लागतात लहान मोठ्या. त्यानंतर पुठ्ठा मी इथं दाखवतेय, कारण जनरली तो सगळ्यांकडे अवेलेबल असतो. पण प्रोफेशनल वर्कमध्ये एमडीएफ वापरतात. एमडीएफ ची चौकोनी त्रिकोणी अशी चकत्या तुम्हाला जिथे क्राफ्टची दुकानं आहेत तिथे मिळून जातात. तो सुद्धा तुम्ही यासाठी वापरू शकता. बाकीचं सगळं सामान सेमच असेल. इथे मी स्टड दाखवतेय. हे आयते स्टड आहेत मेटलचे. ह्याला चार्म सुद्धा म्हणतात. त्याच्याऐवजी तुम्हाला फक्त जर नुसते स्टडचे हुक हवे असतील तर तसेही तुम्ही घेऊ शकता. आणि इथे आपण जो नेकलेस करणार आहोत त्यासाठीचे हुक होता हा. आणि त्यानंतर जो स्टड करणार त्याच्या मागे लावण्यासाठी हुक आहे. आणि इथे आपण जो नेकलेस करणार आहोत त्याच्यासाठी आपण मोत्यांच्या माळा वापरणार आहोत, आयत्यामध्ये ज्या असतात त्या रेडीमेड मध्ये. त्याऐवजी तुम्ही मंगळसूत्र सुद्धा त्याच्या सरी असतात 26 इंच 30 इंच, त्याही यूज करू शकता. आणि एक अशा प्रकारचं टूल येतं जे माझ्या हातात आता आहे, पकड एक प्रकारची, ज्याला असं होल पाडण्यासाठी पंचिंग असतं. तर ते एक टूल तुम्हाला मिळालं तर बघा. किंवा जी जाड सुई किंवा दाभण असतो तो सुद्धा चालू शकतो. फक्त तुम्हाला एमडीएफ ला सुई किंवा दाभणाने होल पडत नाही, तर तो ह्यानेच पडू शकतो, म्हणून आपल्याला हे टूल गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हे सगळं सामान आपण गोळा करायचंय. त्यानंतर कात्री लागेल, एक धारदार कात्री, आणि फॅब्रिक ग्लू लागतो. तर अशा प्रकारे आपण सगळं सामान गोळा केल्यानंतर इथे जो जाड पुठ्ठा आपण घेतला होता त्याचा आपल्याला हव्या त्या आकाराचं तुम्ही पेंडंट बनवू शकता. मी तुम्हाला सुरुवातीला सोयीचं जाईल म्हणून आयताकृती पेंडंट दाखवतेय. आणि त्याच आकाराचे आपण जे इयरिंग्स आहेत तेही करणार आहोत. तर हे आपण पूर्ण पुठ्ठ्यामधनं व्यवस्थित मापून कापून घ्यायचंय, ज्याने तिरकं वगैरे होता कामा नये असं. आणि त्याच मापाचे आपल्याला जे कपड्याचे तुकडे आहेत तेही काढायचे. कपड्याचे तुकडे काढताना फार मोठे नको किंवा फार लहानही नको. अगदी त्याच्या शेजारी 1-1 सेंटीमीटर, किंवा तुम्ही सुरुवातीला करत असाल तर 1.5-1.5 सेंटीमीटर जागा ठेवा. आणि तेवढा तुकडा पूर्ण जो खण आहे त्याच्यातनं कापून घ्या. आणि मेक शुअर खण जर घेत असाल तर त्याला 2 बाजू असतात, एक आतली बाजू असते, एक बाहेरची असते, अनपॉलिश अँड पॉलिश. तर तसं बघूनच तुम्ही तो कपडा बाहेरच्या बाजूने लावायला सुरुवात करा. जर ब्लाउज पीस घेतला तर तो साधारण दोन्ही बाजूने सेमच असतो. या प्रकारे तुम्ही जर नवीन साडी आता घ्याल नवरात्री दिवाळीमध्ये, तर त्या साडीचा एक पार्ट आधीच काढून ठेवा. थोडासाच लागतो आपल्याला इथे पेंडंट आणि कानातले. तर तुम्हाला बांगड्या करायच्या असेल तर अजून थोडासा लागेल. तर तेवढासा पार्ट काढा, कारण तेवढासा साडीचा किंवा ब्लाउज पीसचा पार्ट निघाला तर काहीच हरकत नाही. आणि मग त्याच्यानंतर ती साडी कॉलपिकोला द्या. आणि त्या पार्टचे खणाचे किंवा फॅब्रिकचे असे तुम्ही ज्वेलरी बनवा स्वतःसाठी किंवा भेट देण्यासाठी. तर खूपच छान ते दिसतं आणि कस्टमाइज आपल्याला हे करता येतं. फॅब्रिक तर तुमच्याकडे आहेच, फक्त त्याला लागणारी जे काही आपल्याला सामग्री ती गोळा करायची. खूप कमी खर्चात आपल्याला अशी छानपैकी ज्वेलरी मिळते. आणि या फॅब्रिक ज्वेलरीची प्राइस जर तुम्ही अमेझॉन किंवा बाजारात ऑनलाईन मार्केट, ऑफलाईन मार्केट किंवा प्रदर्शनात बघितलीत, प्रदर्शनात तर ही ज्वेलरी खूप विकायला असते. तर त्याची प्राइस ही 400-500 पासून सुरूच असते. कारण हे सगळं हँडवर्क आहे, हे कुठलंही मशीन मेड काम नाहीये. तर त्याच्यामुळे अशी ज्वेलरी तुम्ही बनवून विकू सुद्धा शकता, तुमचा बिझनेस चालू करू शकता.
थोडंसं टेक्निक एकदा जमलं की मग हे सगळं जमतं. टेक्निक जमण्यासाठी आपल्याला फक्त व्यवस्थित हे फॅब्रिक पुठ्याला किंवा जो MDF आहे त्याला लावता येणं गरजेचं आहे. कारण ते जर आपण सरळ न लावता तिरकं किंवा वाकडं लावलं तर मग सगळाच गोंधळ होतो आणि आपला कॉन्फिडन्स जातो. हाताला सारखं चिकटत राहिलं, निघालं की मग चिडचिड होते. तर हे सगळं टाळण्यासाठी पहिली जी बेसिक टेक्निक आहे ती शिकून घ्या. आता आपण सगळ्याचे बेस रेडी करून घेतलेत. जो पेंडंटचा बेस आहे त्याला दोन्ही बाजूंनी आपण होल मारून घेतलेत आणि त्या होल मधनं आपण जम्प रिंग उघडून त्याच्या आतमध्ये घालतो. जम्प रिंग उघडताना कधीही ती फाकवायची नाही, तर तिरक्या बाजूने फक्त ट्विस्ट करायची थोडीशी आणि मग ते आपल्याला होल मध्ये घालायची आहे. तेही खूप पेशंटली घाला. कधी कधी जम्प रिंग आतमध्ये अडकते, फॅब्रिक मध्ये अडकून राहते, तर दोन्ही बाजूनी आपल्याला होल करून घ्यायचे. म्हणजे तो होल व्यवस्थित राहतो. जर होल प्रॉपर होत नसेल तर त्याला एकदा सुईने आरपार करा. आता हे होल झाल्यानंतर आपण बंच मधनं 2 आणि 2 अशा मोत्यांच्या माळा काढून घेतल्यात. या रेडीमेड मिळतात, खूपच स्वस्त मिळतात. त्यामुळे जर तुम्हाला स्टार्टिंगला असे करायचे असतील तर असे आणून एकदम पटकन आपला फॅब्रिकचा सेट आहे लवकर तयार होतो. जम्प रिंग्स मध्ये त्याची दोन्ही टोकं घालून घ्यायची आणि मग जम्प रिंग आपण बंद करून घ्यायची. जसं एका बाजूने केलंय तसंच दुसऱ्या बाजूनेही करायचं. याची लेंथ तुम्हाला छोटी ठेवायची असेल तर ज्या माळा आहेत त्याला मधनं अशा कड्या असतात, तर तशा कड्या काढून तुम्ही छोटासा जो चोकर आहे तसंही बनवू शकता. मी इथे लॉंग केलेला आहे हा. दोन्ही बाजूने आपण त्या माळा लावून घेतल्यात. आता खालच्या बाजूने आपल्याला डेकोरेशन करायचंय. तर मी इथे कवड्या घेतल्या ज्या आर्टिफिशियल आहेत, खोट्या आहेत, या कृत्रिम आहेत. तर ह्याच्याऐवजी तुम्ही तिथे काही लटकन लावू शकता किंवा ज्या आयत्यामध्ये घुंगरी असतात पोत्यांच्या, कलरफुल असतात, त्याही लावू शकता. आणि इथे मी 4 ठिकाणी होल्स करून घेतलेत आणि त्या होलमध्ये मी मोठ्या जम्प रिंग्स घालतीये. आता आपण घातल्या आधी वरत्या मीडियम होत्या, या मोठ्या आहेत. हे बघा, मोठ्या जम्प रिंग्स घालण्याचं कारण हेच आहे, कारण कवड्यांचा जो होल आहे तो खूप खालच्या बाजूला असतो आणि तिथपर्यंत आपली ही जम्प रिंग पोहोचली पाहिजे. तुम्हाला जर अशा जम्प रिंग्स घालायच्या नसतील तर तुम्ही सुई दोऱ्याच्या साहाय्याने सुद्धा इथे तुम्ही त्या लावू शकता. सेम रंगाचा दोरा मात्र तुमच्याकडे हवा किंवा गोल्डन रंगाचा दोरा हवा, जो सहजासहजी तुटणार नाही. कारण सिल्क थ्रेड मध्ये गोल्डन येतो पण त्याला तेवढी ड्युरेबिलिटी नसते, तो लगेचच तुटून येतो. त्यामुळे चांगल्या क्वालिटीचा दोरा सुद्धा वापरणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण 4 कवड्या लावून हे तर पूर्ण केलंय. इथे तुम्हाला खूप ऍडिशन तुम्ही करू शकता. ज्या स्टोनच्या माळा आहेत त्या लावा किंवा मध्ये जर आयती नथ करतो आपण तर ती नथ तिथल्या तिथे तुम्ही शिवून टाकू शकता, चिकटवू शकता. चिकटवण्यापेक्षा एखादा टाका घातला तर ती फिक्स होईल कारण कापड आहे. तर ते सुद्धा करू शकता. मी इथे बेसिक तुम्हाला दाखवतेय. याच्यामधनं तुम्हाला जी काही डिझाईन करायची ती तुम्ही स्वतःच्या मनाने करू शकता. आता आपल्याला ह्याला पूर्ण तुम्ही बंद सुद्धा करू शकता की नाही आता आपल्याला हे पूर्ण पॅक करायचंय. अदरवाईज जर तुम्हाला त्याला हुक लावायचा असेल तर तो कसा लावायचा. माझ्याकडे तयार हुक आहे तर तो मी काढून घेतलाय. एका बाजूला जम्प रिंग्सच्या ज्या साखळ्या आहेत त्या मी लावतीये. त्या पण आपल्याला अटॅच करायच्या, त्या उघडतात. उघडून आपल्याला त्या पकडने लॉक करून टाकायच्या आणि दुसऱ्या बाजूला जो हुक आहे तो हुक आपल्याला जम्प रिंगच्या सहाय्याने लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला हा पूर्ण नेकलेस तयार होईल. हा बेस आहे. इथं मोत्यांच्या माळ्याच्या ऐवजी जसं मी सांगितलं तुम्ही मंगळसूत्र लावा. मंगळसूत्र सुद्धा तुम्हाला आणायचं नसेल तर ज्या लड्या असतात आपल्याला 10-10 रुपयाच्या कॉटन थ्रेडच्या लड्या मिळतात. तर त्या तुम्ही एकत्र करून एक एक लडी जरी दोन्ही बाजूला तुम्ही लावली तरी सुद्धा ती खूप छान दिसते. आता लाल रंग आहे तर लाल रंगाला लाल रंगाचाच न लावता काळ्या रंगाचा दोरा तुम्ही लावू शकता. त्याच्यानंतर जो कॉन्ट्रास्ट असेल त्या हिरव्या रंगाचा लावा, तो सुद्धा खूप छान दिसतो. हे बघा, अशा प्रकारे आपलं पेंडंट, बेसिक पेंडंट तयार झालंय. आता त्याच्यामध्ये तो खूप व्हरायटी करू शकता तुमच्या मनाने. आता आपण इयरिंग्स कसे करायचे हे बघूयात. इयरिंग साठी सेम पॅटर्न जसं आपण इथे जे लावणार आहोत खाली तोच पॅटर्न आपल्याला पुढे पण लावायचा आहे. आता आपण तयार केलेला हा पॅटर्न घेतलाय, त्याला खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूला दोन्ही बाजूला होल मारलेत आणि तिथे आपण मोठ्या ज्या जम्प रिंग्स आहेत ते इन्सर्ट करतोय. त्याच्यामध्ये कवडी घातली आणि हा आपला स्टड तयार झालाय. आता सेम दुसरा पण आपण तसंच लावून घेऊ. हा बघा,
आणि त्याच्यावर आपल्याला आता जर हुक लावायचं नसेल किंवा हा लोंबतं इयरिंग करायचं नसेल लटकणारं, तर तिथे डायरेक्टली आपण मागच्या बाजूला जो आपला कानात घालायचा जो हुक येतो, तर तो तुम्ही तिथे लावू शकता, चिकटवू शकता. पण मला हा हँगिंग हवाय, लोंबता हवाय, म्हणून मी त्या ठिकाणी जम्प रिंग घातलीय. आणि जो तयार स्टड आहे माझ्याकडे मेटलचा, तर त्यातला मधल्या होलमध्ये, कारण त्याला 5 होल आहेत टोटल, त्या मधल्या होलमध्ये बरोबर मी हे अटॅच केले. आणि जम्प रिंग्सचं जे टोक आहे जिथे आपण जुळवतो ते मेक शुअर ते मागच्या बाजूला येईल, ते पुढच्या बाजूला येणार नाही. इथे मी मनोसूत्र लावून टाकलंय आणि हा एक इयरिंग तयार झालाय. सेम पॅटर्नला मी दुसरा पण इयरिंग बनवून घेते. हा बघा किती सुंदर नेकलेस दिसतोय. अगदी दिसताना सिंपल आहे, पण जेव्हा तुम्ही एखाद्या अशाच खणाच्या साडीवर तो घालता तेव्हा तो खूप उठून दिसतो. आणि आता फिनिशिंग फिनिशिंग केल्याशिवाय आपला हा पूर्ण सेट तयार होऊ शकत नाही. मागच्या बाजूला मी एक साधं लाल कलरचं कॉटनचं कापड जे त्याला मॅचिंग आहे असं माझ्याकडे होतं, तर ते मी इथे लावून घेतेय. आणि हे सुकू द्यायचंय अशाच प्रकारे 1 तासभर. आणि मग त्याला आपण पॅक करून ठेवायचंय. फॅब्रिक ज्वेलरी करायला सोपी आहे, दिसायला पण छान दिसते, पण ती जेव्हा आपण घरात टिकवायची असते किंवा वापरण्याच्या इन्स्ट्रक्शन्स तेव्हा देतो, तेव्हा मेक शुअर ते प्लॅस्टिक मध्ये नंतर रॅप करून ठेवा. कारण त्याला जर धूळ बसली तर त्याला आपण धुवू शकत नाही. आणि मग क्लीन करणं किंवा न करणं खूप अवघड जातं. मग तसं ते वापरणं पण घाण दिसतं. त्यापेक्षा आपण ही व्यवस्थित वापरण्याच्या सूचना देऊयात. आणि अशा प्रकारे ज्वेलरी करून बघा. आवडल्यास आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचा खूप छान जो काही बिझनेस करताय किंवा कला जोपासताय, तर तो चांगला होऊ द्यात ही स्वामींचरणी प्रार्थना. धन्यवाद. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पेशंटली बघितला यासाठी.